समाजसेवेलाच दिले प्राधान्य। मंगेश कदम यांचा वाढदिवस साधेपणाने आणि सेवाभावाने साजरा करण्यात आला। शिवसेना SC/ST विभागाचे जिल्हा प्रमुख, माजी नगरसेवक तथा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नांदेड जिल्ह्याचे सह अध्यक्ष मंगेश कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले मंगेश कदम हे नांदेड शहर व जिल्ह्यात जनतेच्या विविध प्रश्नांसाठी कायम कार्यरत असल्याने त्यांच्याकडे एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिले जाते। त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेरली येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले। तसेच विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवसाला सेवाभावी स्वरूप देण्यात आले। आज आमच्या मंगेश भाऊ कदम SC/ST चे जिल्हा प्रमुख यांचा वाढदिवस श्रीकांत शिंदे साहेब सकाळी नांदेड दौऱ्यावर आल्यामुळं आणि त्यांनी पहिल्यांदा नांदेडमध्ये मंगेश भाऊचा वाढदिवस साजरा केला आणि शुभेच्छा दिल्या। आणि त्याचबरोबर आमदार साहेबांनी सुद्धा की आपल्या फोनवरून शुभेच्छा दिल्या आणि आमदार साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा आलो आणि प्रत्यक्षात मंगेश भाऊचा वाढदिवस साजरा केला। आणि या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावं। आणि याच्या पुढे आपण पक्षाचे जिल्हा प्रमुख आहात, मंगेश दादांना मानणारा युवा वर्ग खूप मोठा आहे, महापालिकेतला खूप अनुभव आहे। अशा नेत्याला योग्य न्याय देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा दुसऱ्या एखाद्या कमिटीवर देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार काय जिल्हा प्रमुख? याचबरोबर महाराष्ट्राच्या ज्या जी कमिट्या असतील त्या कमिट्यामध्ये शिफारस माझी तर राहीलच, लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांची सुद्धा शिफारस राहील। आणि शासकीय कमिटी जिल्हा नियोजन असो की महाराष्ट्र लेवलचं पद असो की कोणतीही शासकीय कमिटीवर घेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील। वाढदिवसानिमित्त शब्द देतो। मतदारसंघातून उभा टाकले होते आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, तिथून एकदा चान्स आहे का? नाही, पंचायत समिती जिल्हा परिषदला त्यांनी जातील असं मला काही वाटत नाही, पण देगलूर विधानसभा लढवली त्याच्यामुळे जर विधानसभा नाही पंचायत समितीचा शहरामध्ये नाव असल्यामुळं आज आता जनगणना चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मॅपिंगचं काम चालू झालेलं आहे। एकाच ठिकाणी मतदान ठेवायचं असा कायदा निघालाय, त्याच्यामुळे दोन ठिकाणी आता ग्रामीण मध्ये आणि शहरामध्ये नाव ठेवता येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला एकाच ठिकाणून हाच मतदारसंघ आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये, आपल्या इथे लोकसभेचे 2 होतील, विधानसभेचे 3 मतदारसंघ होतील। त्यावेळेस जर जागा इथं आपल्याला एसीला जर जागा सुटली तर खरंच 100% मंगेश भाऊला तिकीट भेटेल। त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून पाठीशी राहून त्यांची शिफारस करून त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू।